नमस्कार, मी भारत दत्तू. दामाज न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. सोलापूरला आणीबाणी आणणारे मोदी हे हिटलरच, सुशीलकुमार शिंदे यांची टीका. मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालयात छापील केस पेपरचा खडखडाट. केस पेपर म्हणून चक्क कोऱ्या कागदाचा होतोय वापर. वाकरीजवळ वाहनाच्या धडकेत एक जण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी. दुष्काळी उपाययोजना करण्यासाठी परमेश्वर वाघमोडे यांचे खडकी येथे उपोषण सुरू. पत्रकारांची भूमिका तिसऱ्या डोळ्यासारखीच, आमदार प्रशांत परिचारक यांचे प्रतिपादन. मंगळवेढ्यात पारधी समाजाचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. आपल्या उद्योगपती मित्रासाठी राफेल तथा अन्य व्यावसायिक प्रकरणात प्रधानमंत्री मध्यस्थी योजना लागू करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या व्यवसायात कोणीही प्रतिस्पर्धी नको म्हणून आकांड ताडव करत आहेत. मिशेल मामा आणि मोदी मामा हे व्यावसायिक प्रतिस्पर्धीच आहेत, त्यामुळेच मोदीची बिनबुडाची आगपाकड सुरू आहे, अशी घणाघाती टीका ज्येष्ठ काँग्रेस नेते व देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली आहे. सुशीलकुमार शिंदे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर आणि परिसरातील काँग्रेस नेते आणि धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तसेच NSUIच्या आणि युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी बेदम मारहाण केली. पोलिसांच्या या दडपशाहीचा तीव्र शब्दात निषेध करून शिंदे यांनी मारहाण करणाऱ्या त्या मस्तवाल्या पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली. मोदी सरकारच्या विरोधात प्रचंड मोठ्या प्रमाणात जन आक्रोश वाढत चालल्यानेच विरोधकांचे तोंड बंद करण्याकरिता सरकार पोलीस अंगावर सोडत आहे. परंतु लाथाबुक्क्यांनी मारहाण करून कायदा हातात घेणाऱ्या पोलिसांनी सत्ता येत जात असते याची जाणीव ठेवावी, असे शिंदे म्हणाले. सोलापूरला आणीबाणी सदृश परिस्थिती आणली गेली हे मोदी हुकुमशाही मानसिकतेचे असल्याचे निदर्शक आहे. CBI संचालकांच्या मध्यरात्री केलेल्या उचलबांगडीतून व कुणाशीही सल्लामसलत न करता जाहीर केलेल्या नोटाबंदीसारख्या निर्णयातून ते आधीच दिसून आलेले आहे. मंगळवेढ्यातील शासकीय ग्रामीण रुग्णालयात छापील केस पेपरचा खडखडाट झाल्याने ग्रामीण रुग्णालयात प्रशासन सध्या कोऱ्या कागदाचा वापर करून कारभार चालवत असल्याने रुग्णाकडून येणाऱ्या पैशाचा हिशोब कोऱ्या कागदामुळे जुळतो का, असा सवाल रुग्णांकडून होत असून हा कारभार राम भरोसे बनला असल्याचा तिखट प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. मंगळवेढा येथे ग्रामीण रुग्णालय असून या रुग्णालयात गेल्या 15 दिवसापासून छापील केस पेपर संपल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. रुग्णालय प्रशासनाने मात्र याला पर्यायी व्यवस्था म्हणून चक्क कोऱ्या कागदावर रुग्णांचे नाव, वय व दिनांक व थातुरमातुर अंक टाकून कोरा कागद केस पेपर वापरात आणला जातो आहे. हा कोरा कागद शासकीय कार्यालयामध्ये आर्थिक व्यवहारात कायदेशीर ग्राह्य धरला जातो का, असा सवाल रुग्ण व नागरिकांकडून विचारला जातो आहे. प्रत्येक रुग्णाकडून कागद काढताना 10 रुपये शासकीय फी घेतली जाते. येथील ग्रामीण रुग्णालय दैनंदिन जवळपास 300 ते 350 रुग्ण येत असल्याचे सांगण्यात येत आहे. या कोऱ्या कागदामुळे ग्रामीण रुग्णालय प्रशासनाचा अजब कारभार उजेडात आल्याची चर्चा सुरू आहे. छापील केस पेपर हे पुढे येथून पुरवठा केले जातात. मागील 2 आठवड्यापासून केस पेपर संपूनही केवळ वाहन नाही या नावाखाली केस पेपर आणण्यासाठी आळस केला जातोय. हा आळस शासकीय दृष्ट्या किती घातक आहे याबाबत प्रशासन अनभिज्ञ आहे. सध्या ग्रामीण भागात समर्थाच्या बैठका सर्वत्र सुरू असून या बैठकीत ज्येष्ठ महिलांना डॉक्टरकडून वयाचे दाखले आणण्याचे आवाहन केल्यामुळे महिलांची वयाच्या दाखल्यासाठी ग्रामीण रुग्णालयात झुंबड उडाली आहे. या वयाच्या दाखल्याच्या माध्यमातून ग्रामीण रुग्णालयास मोठ्या प्रमाणात महसुली मिळत असून ही एक आर्थिकदृष्ट्या जमेचीच बाजू आहे. मात्र कोऱ्या कागदाचे केस पेपर दिले जात असल्यामुळे हा कारभार किती स्वच्छ याबाबत मात्र शंका कुशंका रुग्णालय परिसरात व्यक्त केल्या जात आहेत. सोलापूर येथील सिव्हिल सर्जन यांनी तात्काळ या कामी लक्ष घालून येथील कोरा कागद हटवून छापील केस पेपर तात्काळ उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने मोटरसायकलवरील एक जण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. हा अपघात मंगळवारी दिनांक 8 जानेवारी रोजी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास पंढरपूर पुणे महामार्गावर वाकरी गावाजवळ घडला. ऋषिकेश सीताराम एकतपुरे, वय वर्ष 29 असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर आशुतोष ढवळे, वय वर्ष 28, दोघेही राहणार माळीनगर, तालुका माळशिरस, हा गंभीर जखमी झाला आहे. एकतपुरे व ढवळे
हे दोघे जण मोटरसायकलवर रात्री पंढरपूरहून माळीनगरकडे निघाले होते. 11:40 वाजण्याच्या सुमारास वाखरी नजीकच्या वळणावर अज्ञात वाहनाने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. यामध्ये एकतपुरे यांचा जागीच मृत्यू झाला तर ढवळे हा गंभीर जखमी झाला. ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन त्याला पुढील उपचारासाठी सोलापूरला पाठवून दिले. या घटनेबाबत सोमनाथ एकतपुरे यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून अधिक तपास हवालदार जाधव हे करीत आहेत. आता घेऊया एक छोटीशी विश्रांती. सस्नेह निमंत्रण. दामाजी न्यूज प्रथम वर्धापन दिन सोहळा शनिवार दिनांक 12 जानेवारी 2019. स्थळ श्रीराम मंगल कार्यालय मंगळवेढा. सायंकाळी 5:30 वाजता विशेष सन्मान सोहळा. सायंकाळी 6:30 वाजता महाराष्ट्र संवाद न्यूजचा उद्घाटन सोहळा. सायंकाळी 7 वाजता शहर एंटरटेनमेंट प्रस्तुत निशब्द या लघु चित्रपटाचा प्रीमियर शो. प्रमुख पाहुणे अभिनेते सुनील गोडबोले. बातमीपत्रामध्ये पुन्हा आपलं स्वागत आहे. पाटकळ तालुका मंगळवेढा ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर वाघमोडे यांनी खडकी येथील सती माता मंदिरामध्ये उपोषण सुरू केलं आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्यात मंगळवेढा तालुक्यात दक्षिण भागातील 24 गावांना पाणी मिळेपर्यंत ही गावे कायमस्वरूपी दुष्काळग्रस्त घोषित करावी व या गावामध्ये दुष्काळी उपाययोजना लागू करण्यासाठी पाटकळ येथील हनुमान मंदिरामध्ये सलग 4 दिवस उपोषण सुरू केले आहे. सदर उपोषणाला विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक भगीरथ भालके, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा शैला गोडसे, तहसीलदार आप्पासाहेब समिंदर, तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी भेट देऊन उपोषण सोडण्याची विनंती केली होती. तहसीलदार आप्पासाहेब समिंदर यांनी उपोषण स्थळी भेट देऊन या मागण्या शासन दरबारी पाठवणार असल्याचे आश्वासन दिले. मात्र काहीही पूर्तता केली नसल्यामुळे काहींची पूर्तता न केल्याने परमेश्वर वाघमोडे यांनी पुन्हा उपोषणाच्या हात्यावर उपसले आहे. या उपोषणाला तब्बल 19 ग्रामपंचायतीचे ठरावासह वाघमोडे यांना समर्थन दिले आहे. आज वाघमोडे यांच्या आंदोलनात दामू कसबे, सुखदेव बेलदार, बापू मेटकरी, तानाजी चौगुले, संभाजी मस्के, अशोक कसबे, दादाभाई शेख, बाळू शिंदे, नानासो कटारे, बंडू मेटकरी, नारायण मस्के, अप्पा वाघमोडे यांच्यासह तब्बल 35 ते 40 जणांनी या आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा दर्शविला आहे. पत्रकारांची भूमिका ही तिसऱ्या डोळ्यासारखी असून ज्यावेळी जगाचे 2 डोळे झाकलेले असतात त्यावेळेस पत्रकारांचा तिसरा डोळा हा उघडा असतो. डोळ्यात तेल घालून समाजातील घडामोडींवरती लक्ष देऊन समाजासाठी पत्रकारांचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत परिचारक यांनी केले. मंगळवेढा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर भगरे, जिल्हा दैनिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी बाळासाहेब नागरे, कार्याध्यक्षपदी विलास मासाळ, मंगळवेढा शहर व ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नागेश मासाळ, शहर व ग्रामीण पत्रकार संघ संचलित साप्ताहिक संघटनेच्या अध्यक्षपदी औदुंबर ढावरे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा पांडुरंग परिवाराच्या वतीनं आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार परिचारक म्हणाले, शासकीय यंत्रणा कशा पद्धतीने काम करतात याचे काम समाजाच्या वतीने पत्रकार करतात. प्रशासनातील भ्रष्टाचार असो अथवा विकासाचे प्रश्न यांच्यावरही प्रकाश टाकून समाजातील दुःख जगासमोर ते मांडत असतात. हे काम पुढील काळात अधिक जागरूकपणे व्हावे यासाठी पत्रकारांनी प्रयत्नशील राहावे. आम्हा लोकप्रतिनिधींच्या हातून काही चुका झाल्या तर त्या वेळीच पत्रकारांनी दाखवून दिल्यामुळे आम्हा चुका दुरुस्त करण्याची संधी मिळते. त्यामुळे जनता व लोकप्रतिनिधी यामधील खरा दुवा हा पत्रकारच असल्याचे त्यांनी बोलून दाखविले. पत्रकारांची भूमिका तिसऱ्या डोळ्याची असते. जेव्हा जगाचे 2 डोळे मिटलेले असतात तेव्हा पत्रकाराचा तिसरा डोळा उघडा असतो. ही घटनेमध्ये जे 3 स्तंभ आहेत, एक कायदा करणारं विधिमंडळ, कायदा राबवणारं प्रशासन, तिसरं म्हणजे कायद्याप्रमाणे राज्य चालते का नाही बघणारं न्यायालय. या 3 स्तंभाव्यतिरिक्त एक 4था स्तंभ समाजानं स्वीकारलेला आहे आणि तो म्हणजे पत्रकारिता. हे सगळ्या यंत्रणा शासकीय आहेत, ते शासकीय यंत्रणा कशा पद्धतीनं काम करतात याच्यावरती लक्ष ठेवण्याचं काम समाजाच्या वतीनं पत्रकारांकडे आलेलं आहे. ते काम आपल्या हातनं पुढच्या काळामध्ये जागरूकपणे व्हावं. मंगळवेढा तालुक्यातल्या विविध प्रश्न असतील, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न असतील,
आज प्रशासनामध्ये असलेला भ्रष्टाचार असेल किंवा विकासाच्या बाबतीमधले प्रश्न असतील, समाजाची दुःख असतील, ती विषयावर टाकण्याचं काम आपल्या हातनं व्हावं आणि त्याला न्याय मिळावा अशा प्रकारच्या समाजाची दुःख, यातना, वेदना समजतात त्या आपण वेळोवेळी या ठिकाणी निदर्शनास आणून दिल्यास आम्हालाही काम करणं सोपं जातं. अशा पद्धतीनं आपल्या पदाधिकाऱ्यांना मनपूर्वक आमच्या सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा. धन्यवाद. शासनाने गावठाणामध्ये कायमस्वरूपी राहण्यासाठी जागा देऊन सरकारी दप्तर त्या उतारावर नावाची नोंद करावी या मागणीसाठी आदिवासी हिंदू पारधी समाजाच्या महिला व पुरुषांनी गुरुवारपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. भारतीय राज्यघटनेनुसार अन्न, वस्त्र व निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा असून देशात कोठेही संचार व वास्तव्य करण्याचे सर्वांना स्वातंत्र्य आहे. हा समाज पूर्वीपासून गावोगावी भटकंती करून व भिक्षा मागून कुटुंबाची उपजीविका करत असून त्यांच्या नावावर कोठेही घर जागा अथवा शेत जमीन नसल्यामुळे त्यांना रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान नोंदणी तसेच शासनाच्या अन्य योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. तसेच त्यांच्या मुलामुलींना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. खडकी येथे गट नंबर 52/2 या सरकारी गावठाणामध्ये सदरच्या महिला वास्तव्य करून राहत असून तेथे त्यांना रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान नोंदणी कार्ड आदी गोष्टीपासून तसेच शासनाच्या अन्य योजनांपासून वंचित राहावे लागत असून ते राहत असलेल्या जागेवर सरकार दप्तरी जाणीवपूर्वक व जातीय मानसिकतेतूनच कोठेही नोंद केली जात नाही. तरी त्यांना खडकी येथील गावठाणामध्ये कायमस्वरूपी राहण्याकरिता जागा देऊन या जागेच्या उतार्यावरती सरकार दप्तरी त्यांच्या नावाची नोंद करावी, अन्यथा गुरुवार दिनांक 10 जानेवारी पासून तहसील कार्यालयासमोर सहकुटुंब बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानुसार पारधी समाजाच्या महिला व पुरुषांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्याचा काय उपयोग नाही दिसतंय. आम्ही आदिवासी समाज, पारधी समाज, आम्ही सोलापूर जिल्ह्यात जवळपास 3 पिढ्यापासून राहत आहोत. आमच्याकडे सरकारचं कुठल्याही प्रकारचं लक्ष नसून आमची लहान मुले शाळा शिकत आहोत. आम्हीही शाळा शिकून सुद्धा आमचा सरकारनं कुठल्याही प्रकारचा फायदा करून दिलेला नाही. आमचे गाव खडकी, हाजापूर, डोंगरगावामध्ये माननीय खासदार शरद बनसोडे साहेब यांचे 1-2 वेळा दौरे झाले. सुशील कुमार शिंदे साहेबांचे दौरे झाले. आम्हाला फक्त आमदार भारत नाना भालके हे सुद्धा आमच्या गावात येऊन जातात, फक्त आश्वासनं देऊन जातात. आमच्यावर कुठल्याही प्रकारचा त्यांनी परिणाम करून दाखविला नाही. आम्हाला सरकारी कुठल्याही प्रकारच्या कागदपत्राची मदत सरकारकडून झालेली नाही. राहायची अत्यंत बिकट परिस्थिती असून सुद्धा सरकार कुठल्याही प्रकारचे पाऊल उचलत नाही. पाण्याची सोय नसून लहान मुलं पाण्यासाठी भटकंती करत असून सुद्धा सरकार कुठल्याही प्रकारचं आमच्याकडे लक्ष देत नसून आमच्या समाजानं ज्या काही मागण्या माननीय तहसीलदार साहेब यांच्या पुढे ठेवल्या आहेत त्या मागण्या आमच्या पूर्ण कराव्या असे आम्ही पारधी समाजातर्फे बोलतो. ज्या नागरिकांच्या ज्या अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजा आहेत त्या गरजापासून हा पारधी समाज गेल्या स्वातंत्र्याच्या काळापासून वंचित राहिलेला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 60-70 वर्ष झाले तर पारधी समाजाला राहण्यासाठी या देशामध्ये जागा उपलब्ध नाही. जागा नसल्यामुळे त्यांना रेशन कार्ड नाही, आधार कार्ड नाही, मतदान ओळखपत्र नाही. त्यामुळं त्यांच्या मुलांना शिक्षण घेता येत नाही. शिक्षणापासून त्यांची मुलं वंचित राहिलेली आहेत. तर हा पारधी समाज पोटासाठी जिकडे तिकडे भटकंती करत फिरतोय आणि गावोगावी जिथं जाईल तिथे त्यांना गावकऱ्या करून विरोध होतोय. इंग्रजांच्या काळापासून त्यांच्यावर गुन्हेगारीचा जो शिक्का आहे तो शिक्का तसाच अजून राहिलेला आहे आणि या समाजाला कुठल्याही गावामध्ये थारा दिला जात नाही. आज या ठिकाणी खडके असो, पाटकळ असो किंवा डोंगरगाव असो, या तिन्ही गावामध्ये जे पारध्यांनी हाजापूर या 3-4 गावामध्ये ज्यांनी मागणी केलेली आहे त्या पारधी समाजाच्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांना राहण्याकरता जागा मिळाली पाहिजे, त्यांच्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांना मतदान ओळखपत्र मिळालं पाहिजे, त्यांना आधार कार्ड मिळाले पाहिजे आणि या समाजाला स्वातंत्र्यानंतर भारतातल्या नागरिकांना ज्या ज्या सुविधा मिळतात त्या सुविधा या पारधी समाजाला मिळाल्या पाहिजेत आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात मिसळून घेण्याचं काम सुद्धा बाकीच्या समाजाने यांना केलेलं पाहिजे. पारधी समाज हा अत्यंत प्रामाणिक समाज आहे. त्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे. यासाठी आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाचा देखील या ठिकाणी आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत आणि जोपर्यंत या पारधी समाजाला राहण्याकरता जागा मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहील. या ठिकाणी मी पहिला बोलताना असताना तहसीलदार आप्पासाहेब समेंद्रांचा देखील निषेध करतो
की त्यांनी या ठिकाणी येऊन पारध्यांचं निवेदन घ्यायला पाहिजे होतं, पण पारधी समाजाच्या महिला किंवा पारधी समाजाचं शिष्टमंडळ भेटायला गेल्यावर आप्पासाहेब समिंद्रने देखील त्यांच्याबरोबर उद्धट भाषा केलेली आहे. तर त्यांचा देखील मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो. आणि जोपर्यंत या पारधी समाजाला राहण्यासाठी जागा मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहील. ज्या गावात पारधी राहतात त्याच गावात त्यांना जागा मिळाली पाहिजे, ह्या पारधी समाजाची प्रमुख मागणी आहे. खडकीत राहणाऱ्या पारध्यांना खडकीतच जागा मिळाली पाहिजे. हजापूरमध्ये राहत असलेल्या हजापुरात जागा मिळाली पाहिजे. आणि डोंगरगावमध्ये आमच्या उषा चव्हाण राहती, तर तिला सुद्धा आम्ही सगळ्या गावकऱ्यांनी सामावून घेतलेला आहे. तिला सुद्धा जागा मिळाली पाहिजे. ज्या गावात राहतात त्याच गावात पारधी समाजाला जागा मिळाली पाहिजे. जर एकत्रित जागा यांना दिली तर पुन्हा यांच्यामध्ये भांडण आणि वाद निर्माण होईल आणि त्यामुळे सुधारणा होण्याच्या ऐवजी अगोदर विघातक स्वरूप होईल. तर ज्या गावात राहतात त्या गावात त्यांना जागा दिली पाहिजे. ते भारतीय नागरिक आहेत, त्यांचा हक्क आहे आणि त्या हक्कापासून त्यांना कुणीच डावलू शकणार नाही. तर त्या आंदोलनाला आमच्या या ठिकाणी आम्ही जाहीर पाठिंबा व्यक्त करत आहोत. पुन्हा एक नजर हेडलाईन्स वरती. सोलापूरला आणीबाणी आणणारे मोदी हे हिटलरच, सुशील कुमार शिंदे यांची टीका. मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालयात छापील केस पेपरचा खडखडाट. केस पेपर म्हणून चक्क कोऱ्या कागदाचा होतोय वापर. वाकरीजवळ वाहनाच्या धडकेत एक जण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी. दुष्काळी उपाययोजना करण्यासाठी परमेश्वर वाघमोडे यांचे खडकी येथे उपोषण सुरू. पत्रकारांची भूमिका तिसऱ्या डोळ्यासारखीच, आमदार प्रशांत परिचारक यांचे प्रतिपादन. मंगळवेढ्यात पारधी समाजाचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूया एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.